Guest in the mud. Yes, your family is inside. हो हो, आतमध्ये आतमध्ये. Hey people, a very good morning to all of you. First of all, thanks a lot की माझे Instagramवर फॉलोअर्स बऱ्यापैकी छान वाढत आहेत. बट माझे यूट्यूबवर सबस्क्रायबर्स नाही वाढत आहेत, तर जरा त्याच्याकडे पण लक्ष द्या. दोन्हीकडे इक्वली वाढू दे अँड लेट्स ग्रो टुगेदर. सो आजची राईड आहे अगेन अ व्हेरी शॉर्ट राईड. दिस राईड इज अगेन टूवर्ड्स खोपोली. ह्या राईडमध्ये आमच्याबरोबर एक छोटासा नवीन रायडर आहे. सो दॅट रायडर इज नो वन बट माय सिस्टर इन लॉ. तिला पण असं एक्सप्लोअर करायचं होतं बाईक राईड कसं असतं काय. दॅट इज द रिझन वी डिसाइडेड की आज तिच्यासाठी आपण एक छोटीशी राईड करूया. सिन्स शी इज अ व्हेरी बिगिनर, तिला फक्त सिटी राईड्सची सवय आहे, हायवेजची सवय नाही आहे तिला. आम्ही म्हटलं की डायरेक्ट आपण तिला जर मोठ्या राईडला घेऊन गेलो तर तिला थोडंसं हेक्टिक होईल आणि तिला जमणार पण नाही. हायवेजची रोड्सची सवय व्हायला थोडा टाईम जातो. सो म्हणून आम्ही डिसाईड केलं की इकडेच जवळ 2 तासावर एक आपला स्पॉट आहे, तिथे आपण जाऊया. सो माझी पण प्रॅक्टिस होईल ॲडव्हेंचरवर, हाताबरोबर तिची पण प्रॅक्टिस होईल हायवेज रोड्स ना घेऊन. सो दिस इज ऑल अबाउट अन इंट्रोडक्शन ऑफ टुडेज राईड. आता मी डिरेक्टली खोपोलीला पोचल्यावर हा व्लॉग चालू करते. तोपर्यंत पटापट नाही जाणार आहे मी ह्यावेळेस. आय हॅव डिसाइडेड टू कीप अ स्पीड ऑफ 50, कारण स्कूटीवर तेवढा पिकअप घेत नाही. माझी सिस्टर इन लॉ आहे, ती स्कूटीवरच येते, तिच्याबरोबर स्पीड आपल्याला मॅच करायचं आहे. आणि आम्ही डबल सीट आहोत, ती सोलो राईड करते विदाऊट एनी गेअर्स. सो सेफ्टी पण लक्षात घ्यायची आहे. सो म्हणून आम्ही थोडंफार स्लो पेसनी चाललो आहे. लेट्स गो. टोल प्लाझानंतर आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे. इट इज नाव 7:57, 8 वाजलेले आहेत आणि थोडासा नाश्ता करूया. इथून आय थिंक अजून अर्धा तास 45 मिनिट्स असेल आणि मग आपण पोचू खोपोलीच्या त्या ST स्टँडजवळ. सो थोडासा पेटपूजा करूया अँड देन विल लीव. नको, मला एकटीला चांगलं वाटतं. मला म्हणजे असं अर्जंट ब्रेक जरी मारायचं झालं ना तर मला भीतीने वाटतं. तू बसलास की मी एकदम फुल बॉडी स्टीप करते ब्रेक मारताना. मिरर बघितल्याशिवाय ओव्हरटेक करायला हा मी बघूनच करते. आणि ह्या रोडला ना मोस्टली छोटे छोटे गाव खूप आहेत. ते लोक गाड्या कशा पण टाकतात, कारण इकडे ट्रॅफिक नसतं ना, तर ते एकदा बघ. मस्त वाटतंय. अजूनपर्यंत तरी मजा आली. याच्या पुढे पण येईल आय गेस. ट्रेनर कसं वाटतंय, तिने नीट चालवली. लायसन्स नाही देगा मैं उसको. आता आपण इथून ब्रेकफास्ट करून झाल्यावर ऑस्मो माझा स्कूटीवर लावणार आहोत. अँड दिस रायडर विल बी रायडिंग. तिचा POV कसा आहे ते आपण बघूया. लेट्स गो. हॅलो गाईज, याच्या पुढे व्लॉग मी कंटिन्यू करणार आहे. काही चुकलं माकलं समजून घ्या. गणपती बाप्पा मोरया. माय ट्रेनर, व्हेरी हेवी ट्रेनर. रेडी. गणपती बाप्पा मोरया. हे लेफ्टला ठेवायचं मला. इकडे ST आहे त्याच्यामुळे जरा सांभाळून चालवायला लागणार. होय, वहिनीचा व्हिडिओ काढायचा आहे ना. हां, थांब जवळ जाते तिच्या, म्हणजे तुला व्हिडिओ काढता येईल. म्हणजे असं खूप चालवले असं नाही वाटत आहे मला. मला असं म्हणजे असं वाटतंय की एवढंसंच चालवलं असं वाटतंय मला. ह्या रिक्षाच्या पुढे जायचं आहे म्हणून मी इकडे आली आहे. पण बढाव नंतर कंट्रोलच्या बाहेर गेली तर सर 4,000 रुपये झालेले आहे. स्कॅनर देऊ. सरळच रोड आहे, आम्ही थांबू लेफ्टच्या आधी, त्यामुळे म्हणजे आमच्या मागे राहायला हे करू नकोस. हां,
आत्ता वाजलेले आहेत 8:45. लाईक आय सेड 8 वाजता आपण ब्रेकफास्ट केला. आता विदिन 45 मिनिट्स वी आर हिअर इन खोपोली. बरंच हळू चालवलं आहे आम्ही, कारण लाईक आय मेन्शन तिला आम्हाला कुठेही पॅनिक करायचं नव्हतं. सो ऑन ॲन ॲव्हरेज 50चा स्पीड मी मेंटेन केलेला आहे. मागेच आपला ST स्टँड गेला. आता इथून फक्त अर्धा किलोमीटर आणि मग आपला लेफ्ट येईल. सो लाईक यू सी राईटला तिथे पुढे आपला घाट जातो आहे आणि आपल्याला हा वाला लेफ्ट घ्यायचा आहे. शिवम कॉर्नर जो आहे फूड कॉर्नर, तिथे आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. ओ आत्ता माझा घाटाचा इन्सिडेंट रिक्रिएट होणार होता पडून. लेफ्ट आहे की राईट आहे? हा वन वे आहे का? आतमध्ये हा रेसिडेन्शियल रोड असल्यामुळे जास्त पळवण्याचे चान्सेस नाही आहेत. तर आपण मस्तपैकी हल्लू हल्लू जाऊया, आरामात जाऊया, आपल्याला काही वही नाही आहे. 1 मिनटं, क्रॉसिंग आहे. राईट आहे योगेश्वर मंदिर. ओ पोचलो आपण यार. नाईस. एकता भगवंतरी महाराजाचा रिक्षा स्टँड. पार्किंग पुढे आहे. वाव किती भारी वाटते, किती भारी वाटते, किती भारी वाटते. इथेच लावायचं का? पार्क केलेले आहेत. जॅकेट आम्ही हसीनाच्या डिक्कीत टाकले. ह्या जॅकेटला काही करू नाही शकत. हे तिन्ही हेल्मेट्स हातात कॅरी करावे लागेल. इकडे मागे आहे मठ. आधी त्याच्या आधी आम्ही जाणार आहोत तिथे खाली नदीजवळ जायला जागा आहे. सो आधी आपण तिथे जाऊया. जाता जाता महाराजांचा आशीर्वाद. इकडे देवीचा पण आहे. तिथे घाटात जाणार आहोत आम्ही ह्या नवीन रायडरला घेऊन. आता मला तिची भीती नाही, मला माझी भीती. घाटात वरती जाईन की नाही. चला गणपती बाप्पांना आवाजलेत, पाया पुढ्या. लेट्स गो. गेस्ट इन द मठ. अंघोळ करून आल्यात त्या. एक आले, त्यांच्या मागे सगळे आले. पण काका दिस इज अनफेअर. ह्या दोघांना कोण बाहेर काढणार? ते बोलतील आता माझे मम्मी पप्पा गेले आतमध्ये. येस युअर फॅमिली इज इनसाइड. हो हो आतमध्ये आतमध्ये. लास्ट टाइम मी ज्या स्पॉटवर पडलेली त्या स्पॉटवर मी परत पडणार नाही आहे. पण जाता जाता त्या स्पॉटवर मी एक नारळ ठेवून जाणार आज. चलो ह्यावेळेस थोडं कमी धाकधूक होत आहे, पण होत आहे थोडंसं होत आहे. बॅक टू दिस ब्युटिफुल रोड. हा माझे व्हिडिओ काढतोय. सगळे बाईकवाले आहेत. गॉड माझे ट्रेनर मला थम्सअप दाखवत आहेत. म्हणजे आय गेस मी काहीतरी चांगलं करते. ओ गॉड ऑलरेडी स्केअर्ड. ज्यादा नाही, थोडी थोडी पडली आहे. तिला इशारा द्या पुढून लेफ्ट करायचं आपल्याला. इथे पडले होते. माय गॉड ऑस्मोनी जीव दिला. झालं संपलं. हा चला घाटातून मस्त लीन करता येईल तुला ही वाली.
ऑलरेडी चॉकलेट्स नाही घेणार. हे घेऊन आपण पिना कोलाडा बनवू शकतो. असं आहे वाटतंय काय मग येतो. बघ खाकरा घे, तिखटवाले आयटम घेऊयात, गोडवाले नाचोस नाही घेते. जॅगरीवाला घेऊन तिकडे नंतर घरी गेल्यावर आपल्याला डार्क चहा चॉकलेट पितो, केक कुठेचा बिस्किट खातो हा घरी जाऊन. काय फायदा. कॅशियर आमची ही आहे. ओके ओके सगळीकडे थोडं थोडं खाऊन हे पोट भरणार आहेत म्हणजे कसं पैसे वाचतात. कितने का खर्चा हुआ. 477. ऑर्डर हे बघायची तिकडे खाली ठेवतोस काय एखादं. पाणीपुरी, एक पावभाजी, मिसळ पाव आणि काय आणि थालीपीठ. आम्हाला क्रेविंग्स होत आहेत, हॉर्मोनल क्रेविंग. मज्जा झालं. उद्यापासून डाएट. आमचे असे नखरे नाहीत. आम्हाला घरातलं पण कोलेस्ट्रॉल चालतं, बाहेरचं पण चालतं. हो असेल. ते हात का थरथरत आहेत. जास्त जास्त वागलीस काय सकाळ सकाळ. स्ट्रॉंग निघाला ना हा. चला आधी पाणीपुरी खाऊया. अजून काय थालीपीठच बाकी आहे ना. अरे भेंडी काय माणसं काय यार. ब्रंच करून झालेला आहे. आता वाजलेत 12:15. मॅक्झिमम बाय 3:30 आय शुड रीच होम. आणि मग आराम, झोपणे, थोडासा आराम करणे. उगाच आपले ते 3 वाजता उठून करण्याची नाटकी करायची नव्हती मला. आता हे बरं झालं आहे. आलो, राईडची राईड पण झाली. आमच्या नवीन रायडरला पण घाटाचा एक्सपिरियन्स देता आला. मला पण थोडंसं रिफायनिंग करता आलं. अँड नाव परत एकदा घाट उतरतानाचा एक वेगळा एक्सपिरियन्स आमच्या नवीन रायडरला मिळेल. वाव, मी काय स्मूथ करते यार. मी माझे स्किल्स टेस्ट करते. हो फक. गणपती बाप्पा. पायातला ब्रेक असा जोरात आवडलाय मी काय सांगायला नको. उतरेपर्यंत ब्रेक पॅड नको बदलायला म्हणजे झालं. प्रत्येक वेळी नको ठेवू. तू क्लच का दाबून ठेवलायस. हा हा तू क्लच का दाबून ठेवलायस. जास्त जाते ती म्हणून. काय जास्त जाते ती अशी. नाही. हा बघ आवाज किती येतोय. हे बघ मग हे कर ना. अर्धा क्लच दाबलाय मी. तुझा गिअर कोणता आहे. सेकंड. मग हा पण ती आवाज किती करते. तू क्लच प्लेट पण घासतोय आणि ब्रेक पण घासतोय. ओके. तू ॲक्सेलरेट नाही करत आहे ना. नाही स्लोप एवढा आहे ना म्हणून मी ते ब्रेक दाबून अर्धा म्हणजे तू क्लच. गाडी स्पीडमध्ये आहे का. गाडी स्पीडमध्ये आहे तुझी ना उतरताना. क्लच सोडून हवं तर ब्रेक वापर. क्लच आणि ब्रेक दोन्ही नको वापरू. पडणार ना गाडी. नाही ब्रेकने तुला स्पीड कमी करायचं गाडीचा. नाही तर मग तुला 3rd गिअरवर टाकावी लागेल गाडी. कळलं. हां आता जे करतेस ते बरोबर करते. क्लचवर जाऊन होतो. ओके आता मला कळलं. ठीक आहे. माझं असं झालेलं की अर्धा क्लच दाबून ठेवलं की गाडी कंट्रोलमध्ये राहील असं. नाही छोट्या रायडरचे आमचे घाटाचे एक्सपिरियन्स झालेत. हायवेचे एक्सपिरियन्स झालेत. ट्रॅफिक. आता मी लॉंग राईड साठी रेडी आहे. आता ती long माझे ride साठी ट्रेनर ready आता मला आहे. घेऊन जाणार. येस. अँड परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन प्रमाणे पहिली राईड असणार आहे. कुठे कुठे कमेंटमध्ये कमेंटमध्ये सांगा कसा होता तुझा घाटाचा एक्सपिरियन्स. मस्त होता. मज्जा आली. ह्यांनी मला जेवढं घाबरवलं होतं तेवढं काहीच नाही वाटलं मला. उगाचच नेत नव्हता मला गावी. हो मला काय आता वाटलंच पण- नाही. आता फुल ट्रेन देते. आता डायरेक्ट आम्ही गणपतीला इथूनच गणपती बाप्पाच गावी घेऊन जाणार. हा मग मग गो मध्ये 550 मारायचे. हा मग मारू शकते. आता हे एवढे तर झाले. एवढे तर झाले. आज दिवस गेला फक्त 150 किलोमीटरला. मग ठीक आहे. 550 म्हणजे बघ. हात सुजून येतात, रॅशेस येतात. ठीक आहे. चलो बाय. सी या टेक केअर. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया आपण. सबस्क्राईब करा.
इंस्टाग्रामवर वाढतंय, यूट्यूबवर काहीच नाही वाढत आहे. शेअर करा आणि असे छान छान असे मस्त 100, 500, 200 एवढे तरी सबस्क्रायबर वाढू दे. चलो बाय.